बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट। शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढणार। अजित पवार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, विजय शिवतारेंचा निर्धार। एनसीडीसी मार्फत पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याला थक हमी कर्ज मिळणार का याकडे लक्ष। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला एबीपी माझा चाहती। भाजप 30, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 7 जागा लढणार। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता। महाराष्ट्रामधून किमान 13 ते 14 नावे जाहीर करणार। उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल यांना उमेदवारी जवळपास निश्चित, पण पूनम महाजन आणि मनोज कोटक यांच्याबाबत सस्पेन्स कायम। नाशिक लोकसभेची निवडणूक शांतिगिरी महाराज महाविकास आघाडीकडून लढवण्याची शक्यता। श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केल्यामुळे शांतिगिरी महाराज नाराज। भारत जोडो न्याय यात्रा धुळे शहरात दाखल। काही वेळातच मालेगावमध्ये यात्रा पोहोचणार। 17 मार्चला मुंबईच्या शिवाजी पार्कवर यात्रेची सांगता सभा। नंदुरबारचे काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश। राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात असतानाच वळवींचा काँग्रेसला रामराम। शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलंच पाहिजे। कारंजामधील सभेमध्ये उद्धव ठाकरेंची मागणी। पुण्यामधले माजी मनसे नेते वसंत मोरे यांना काँग्रेस आणि अजित पवार गटाकडून ऑफर। मोहन जोशी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी घेतली मोरेंची भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।